जय भीम. नमो बुद्धाय. अधोगतीचं कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे. हा एक घटक भगवान बुद्ध आणखी त्यांचा धम्म या ग्रंथातून आपण घेणार आहोत. याच्यावरती विश्लेषण करणार आहोत. माणसाचे अधोगती होते याचं एक कारण फक्त त्याचं असणारे दुष्कर्म. तो कोणत्या प्रकारचं अन्न खातो, तो काय खातो, काय पितो, याच्यावरती त्याची अधोगती अवलंबून नाही, तर त्यानं हाती घेतलेलं काम, त्यानं त्याच्या हातातून घडलेली दुष्कृत्य याच्यामुळेच त्याची अधोगती होत असते. पूर्वीच्या काळामध्ये अमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयमध्ये राहत होता. आणखी त्याच्यासोबत त्याचा शिष्य असायचे. हिमालयामध्ये उंच शिखरावर जाऊन राहायचे आणि काही काळासाठी तो हिमालय सोडून आपल्या शिष्यगणासह तो खाली असणाऱ्या ग्रामवस्तीमध्ये यायचे. त्याचा एक नियम होता, तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसायचे. फक्त वर्षातून 1-2 वेळा प्रतिवर्षी ते आपले आश्रम सोडून खाली असणाऱ्या गावामध्ये किंवा ग्रामामध्ये यायचे, पदार्थ शोधायचे आणि घेऊन जायचे. ते ज्या गावामध्ये ते उतरायचे, ज्या ग्राममध्ये त्यांची वस्ती असायची, त्या ग्रामातील ते रहिवासी त्यांची मोठी उत्साहाने त्यांचे स्वागत करायचे. त्यांचा आदर सत्कार करायचे, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि मग मोठ्या सन्मानानं त्यांना परत पाठवायचं. असं एकंदरीत त्यांचं प्रतिवर्षी चालायचं. एकदा त्याच गावाला भगवान बुद्धांनी भेट दिली. भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शिष्यासोबत आपल्या भिक्षुगणासह त्या गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर भगवान बुद्धाने धम्मनिरूपण केलं आणि ते धम्मनिरूपण त्यांचं ऐकून सर्व गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्यानंतर त्या वर्षी अमगंध हा जो ब्राह्मण आहे, हा सुद्धा आपल्या शिष्यगणासोबत प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावामध्ये आला. त्यानं तिथं पाहिलं, पण त्या गावकऱ्यांच्या पाठीमागं ज्या पद्धतीने उत्साह होता, त्या प्रकारचा उत्साह त्याच्यामध्ये दिसून आला नाही. आणि मग गावकऱ्यांनी उत्साह न दाखवल्यामुळे तो विचार करू लागला, असं का झालं. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध आपल्या शिष्यगणासह आपल्या भिक्षू संघासह येऊन गेले होते हे त्यांना समजलं. आणि त्यानंतर त्यांना असंही समजलं की भगवान बुद्ध मत्स्य मासाचा त्याच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत. आणि हे ज्यावेळी त्या ब्राह्मणानं ऐकलं, त्यावेळी तो खिन्न झाला आणि या गोष्टीचं खरं खोटे करण्यासाठी, हे खरोखरच आहे का हे पाहण्यासाठी तो ब्राह्मण श्रावस्ती या ठिकाणी मजल दर मजल करत भगवान जिथं राहतात त्या ठिकाणाला जाऊन पोचला. आणि भगवान बुद्धांच्या जवळ गेल्यावर तो म्हणाला की भगवान बुद्धांना नमस्कार केला, साधुकार केला आणि म्हटला, बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजे, कंदमुळे, कोणत्या वेलीची फळं, ही जो व्यक्ती सुमार्गाने
मिळवून त्याचं सेवन करतो ती व्यक्ती कधीच आपल्या सुखासाठी असत्य भाषण करत नाही किंवा करीत नाही. परंतु तू तर लोक जे काही तुला देतात, अगदी चांगल्या प्रकारे शिजवलेले असेल, माल मसाला लावलेले असेल, स्वच्छ असेल, उत्कृष्ट अन्न असं तू खातोस. जो कोणी तांदळाचे असले वेगवेगळे बनवलेले पदार्थ असतील ते खातोस. पक्ष्यांचे मांस, निश्चित अन्न खाताना पक्ष्यांचं मांस खाल्लं, कोणी जरी वाढलं आणि ते जरी खाल्लं तरी माझ्यावरती अमगंध सेवनाचा आरोप येत नाही असं तू म्हणतोस. त्यामुळे मी तुला विचारतो की याचा अर्थ काय? ज्याला तू अमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? त्यावर भगवंताने उत्तर दिले. भगवंत म्हणाले, अमगंध म्हणजे जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान, व्यभिचार, या गोष्टी म्हणजे हे सगळं अमगंध आहे. हे मांस सेवन म्हणजे अमगंध नव्हे. ही जी काय वाईट कृत्य आहेत यालाच अमगंध म्हटलं पाहिजे. या जगामध्ये जे पुरुष सुखोपभोगात संयमित रहित असतात, जे पुरुष सुखोपभोग मिळाल्यानंतर ते संयम रहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, ज्यांचा अपवित्र कार्याशी संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी असतात, कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते सर्व अमगंध होय. मांस भोजन म्हणजे अमगंध नव्हे. या जगामध्ये जे उद्धट वागतात, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी आणि अनुदार असे जे असतात, दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, हे लोक अमगंध दोषाने युक्त असतात. मांस खाल्ल्याने मनुष्याला अमगंध दोष लागत नाही. त्याचप्रमाणे राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत आणि त्यांच्या योगाने, याच्या सर्व योगाने मनुष्याला अमगंधचा दोष लागतो. अमगंध हा त्याला प्राप्त होत असतो. त्यानं मांस भक्षण केलं म्हणून त्याला अमगंध लागत नाही. ज्याची नीती वाईट असते, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चीगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे अमगंध दोषाने युक्त असतात. तो अमगंध म्हटला पाहिजे. मांस भक्षण केलं म्हणजे अमगंध लागत नाही. जी माणसं सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावया सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा अपमृद करण्याची ज्याची वृत्ती असते, ते सर्व अमगंध दोषयुक्त असतात. जे लोभाने, शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते सगळे अमगंधी होत किंवा अमगंधी दोष त्यांना लागत असतो. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरामुंडन, जटा, सर्वांगाशी भस्मार्चरण, मृगाजीन परिधान, हिताग्नी वृत्त इत्यादी जगातील सर्व तपांचं अमरत्वासाठी केलेलं जे काय परिपालन आहे, जे काय मंत्रोपचार आहेत, जे काय बलिदान आहे, जे काय नैमित्तिक यज्ञ आहेत, यापैकी कशानेही
सदैव शंका घेणारा मनुष्य हा शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत, जो त्याचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात त्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, जो सुज्ञ मनुष्य जे पाहतो, ऐकतो त्यापैकी कशाच्याही तो आहारी जात नाही. आमगंध हा दुष्कृत्यामुळे लागतो, दुष्कृत्यामुळे जडतो. मत्स्य मांसाच्या सेवनाने अमगंध दोष लागत नाही. जय भीम. नमो बुद्धाय.